ताजमहल ती फक्त एक इमारत नव्हती, ती होती प्रेम, वेदना आणि कदाचित एक असं रहस्य जे जगापासून कायमचं लपवून ठेवलं गेलं. आज 350 वर्षानंतर दररोज लोक ताजमहल पाहायला येतात. ते त्याच्या सौंदर्यावर मोहित होतात, लोक फोटो काढतात आणि निघून जातात. पण या सौंदर्याच्या मागे एक असं गुपित लपलं आहे ज्याने अनेक वर्षापासून इतिहासकार, संशोधक आणि सामान्य लोकांना विचार करायला भाग पडला आहे. आणि ते म्हणजे ताजमहलच्या तळघरात असलेले 22 बंद दरवाजे. हे आजही कायमचे बंदच आहेत. हे दरवाजे का बंद आहेत, त्याच्या मागे नेमकं कारण काय? तर काही लोकांचा दावा असा आहे की त्या दरवाजांमागे प्राचीन हिंदू मंदिराचे पुरावे लपले आहेत. तर काहींना असं वाटतं की तिथे एक गुप्त खजिना आहे. पण खरंच या दरवाजांमागे असं काही आहे का, की हे फक्त कल्पनांचं जाळं आहे, की तो फक्त एक मकबरा आहे, की त्या भिंतींच्या मागे लपलेलं आहे इतिहासाचं सर्वात मोठं रहस्य? तर आज आपण फक्त ताजमहलची कहाणी नाही तर जाणून घेणार आहोत त्या शांत भिंतीच्या मागे लपलेलं एक सत्य. कारण कधी कधी इतिहास बोलत नाही, तो फक्त संकेत देतो. काही लोक म्हणतात की तिथे हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. काही जण म्हणतात की तिथं गुप्त मंदिर आहेत ज्याचं नाव होतं तेजो महाल आहे. तर काही लोकांचा विश्वास असा आहे की तिथे एक असं रहस्य आहे जे इतिहास बदलू शकतं. पण सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आजपासून जवळपास 400 वर्ष मागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा ताजमहल अस्तित्वात सुद्धा नव्हता. इसवी सन 1592 मुघल साम्राज्य आपल्या शक्तीच्या शिखरावरती होतं. त्या साम्राज्यात जन्म झाला एका राजपुत्राचा ज्याचं नाव होतं खुर्रम. हा राजपुत्र पुढे जाऊन जगाला शहाजहान म्हणून ओळखला जाऊ लागला. पण त्यावेळी तो एक तरुण होता. त्याच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती येणं बाकी होतं जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. इसवी सन 1607 मध्ये खुर्रमची भेट झाली अर्जुमंद बानो बेगमशी. त्या भेटीचा तो एक क्षण इतिहासात कधीच नोंदला गेला नाही. पण त्या क्षणानंतर खुर्रमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. अर्जुमंद फक्त सुंदर नव्हती, ती बुद्धिमान होती, शांत होती आणि खुर्रमसाठी सर्व काही होती. इसवी सन 1612 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि अर्जुमंद बानो बेगमला एक नवीन नाव मिळालं आणि ते होतं मुमताज महल. याचा अर्थ राजवाड्याचा सर्वात मौल्यवान रत्न. हे नाव तिला फक्त नाव म्हणून दिलं गेलं नव्हतं, तर ते तिच्या स्थानाचं प्रतीक होतं. मुमताज ही शहाजहानची सर्वात जवळची व्यक्ती होतीच. तसेच ती त्याच्यासोबत युद्धांमध्ये जायची, राजकीय निर्णयामध्ये सहभागी व्हायची आणि त्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी त्याच्या बाजूला उभी असायची. शहाजहानच्या आयुष्यात इतर पत्नी देखील होत्याच, पण इतिहास स्पष्ट सांगतो की मुमताजच त्याचं खरं प्रेम होती. पण इतिहासात काही क्षण असे असतात जे सर्व काही बदलून टाकतात. 17 जून 1631 तो दिवस होता. शहाजहान आणि मुमताज त्यांच्या साम्राज्याच्या मोहिमेवर होते. मुमताज तिच्या 14व्या अपत्याला जन्म देत होती. पण त्या काळातील वैद्यकीय सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. प्रसूती दरम्यान मुमताजची तब्येत अचानक बिघडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. त्या क्षणी एक सम्राट नव्हे तर एक प्रेमात हरलेला पती पूर्णपणे तुटून पडला. शहाजहान अनेक दिवस लोकांसमोर आलाच नाही. तो स्वतःला एका खोलीत बंद करून बसला होता. इतिहासकार सांगतात की तो दिवस आणि रात्र रडतच होता. जेव्हा तो पुन्हा बाहेर आला तो पूर्ण म्हातारा झाला होता. त्याचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते, त्याचा चेहरा बदलला होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक गोष्ट होती आणि ती होती दुःख. आणि त्या दुःखातूनच एक निर्णय जन्माला आला. शहाजहानने ठरवलं की तो मुमताजसाठी एक असं स्मारक बांधेल जे जगाने याआधी कधीच पाहिलं नसेल. एक असं स्मारक जे त्याच्या प्रेमाची कहाणी कायम जिवंत ठेवेल. आणि त्या क्षणी ताजमहलची कल्पना जन्माला आली. पण शहाजहानला कल्पनाही नव्हती की हे स्मारक फक्त प्रेमाचं प्रतीक बनणार नाही, तर एक असं रहस्य बनेल ज्याबद्दल शेकडो वर्षानंतर ही लोक प्रश्न विचारतील. कारण ताजमहल फक्त वरून जितका सुंदर दिसतो तितकाच तो खाली रहस्यमय सुद्धा आहे. जेव्हा ताजमहलचं बांधकाम सुरू झालं तेव्हा त्याच्या खाली एक विशेष तळघर तयार करण्यात आलं. एक लांब अंधारलेला कॉरिडॉर ज्याच्या बाजूला एकामागोमाग एक 22 दरवाजे बनवले गेले. त्यावेळी हे दरवाजे सामान्य होते, कामगार तिथे येत जात होते. पण काळ बदलत गेला आणि एक दिवस हे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हे दरवाजे एक रहस्यच बनले. आज 400 वर्षानंतर लाखो लोक ताजमहल पाहतात, पण त्या दरवाजांमागे काय आहे हे फार थोड्या लोकांनाच माहिती आहे. काही लोक म्हणतात सत्य लपवलं गेलं आहे, काही लोक म्हणतात इतिहास बदलला गेला आणि लोक म्हणतात की त्या दरवाजांमागे एक असं रहस्य आहे जे जगाला कधीच सांगितलं जाणार नाही. पण प्रश्न अजूनही तसाच आहे, त्या 22 बंद दरवाजांमागे अजून आहे तरी काय? आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून खोल जावं लागेल ताजमहलच्या त्या अंधारात तळघरात. इसवी सन 1632 आग्रा शहरात एक अभूतपूर्व काम सुरू झालं होतं. हजारो कामगार, शेकडो कारागीर आणि डझनभर वास्तुशास्त्र दिवस रात्र एकाच उद्देशाने काम करत होते. उद्देश होता इतिहासात अमर होणारं एक स्मारक. ताजमहलचं बांधकाम हे फक्त एक वास्तू प्रकल्प नव्हतं, तर तो एक भावनिक संकल्प होता. पांढरा संगमरवर राजस्थानमधून आणला जात होता. मौल्यवान रत्ने चीन, तिबेट, श्रीलंका आणि अरब देशांमधून आणली जात होती.
1000पेक्षा जास्त हत्ती या सामुग्रीची वाहतूक करत होते आणि या सर्वांच्या मध्यभागी उभा होता एक असा सम्राट ज्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा होता आणि तो होता मुमताजचा. पण या भव्य स्मारकाचं एक असं गुपित आहे जे सामान्य लोकांच्या नजरेपासून दूर होतं. जेव्हा ताजमहलची मुख्य रचना तयार होत होती तेव्हा त्याचवेळी त्याच्या खाली जमिनीच्या तळाशी एक विशेष संरचना तयार केली जात होती. हा भाग सामान्य लोकांसाठी नव्हताच. हा भाग होता तळघर. या तळघरात एक लांब कॉरिडॉर बनवण्यात आला आणि त्या कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना बनवले गेले 22 दरवाजे. हे दरवाजे मजबूत होते, जाड भिंतीने वेढलेले आणि बाहेरच्या जगापासून पूर्णपणे वेगळे. त्या काळात या दरवाजांकडे कुणाचं विशेष लक्षच नव्हतं, कारण ते फक्त एक संरचनात्मक भाग होते. पण जसा जसा काळ पुढे गेला हे दरवाजे बंद करण्यात आले आणि जेव्हा एखादी गोष्ट अचानक लोकांच्या नजरेपासून लपवली जाते तेव्हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविकच असतं. हळूहळू या दरवाजांबद्दल अफवा पसरायला सुरुवात झाली. लोक विचारू लागले की हे दरवाजे बंद का आहेत, याच्या आत काय आहे, आणि इथूनच जन्म झाला एका थ्योरीचा ज्याने इतिहासालाच आव्हान दिलं. ही थ्योरी सांगत होते की ताजमहल हा मुघलांनी बांधलेला नाही, तर तो आधीपासूनच अस्तित्वात होता आणि त्याचं खरं नाव होतं तेजो महालय. या थ्योरीनुसार हे एक प्राचीन शिवमंदिर होतं आणि नंतर मुघल सम्राट शहाजहानने ते ताब्यात घेऊन त्याचं रूपांतर ताजमहलमध्ये केलं. या दाव्यामुळे एक मोठा वाद निर्माण झाला. लोक 2 गटांमध्ये विभागली गेली. काही लोक या थ्योरीवरती विश्वास ठेवत होते तर काही लोक त्याला पूर्णपणे चुकीचं मानत होते. पण या थ्योरीचा उगम कुठून झाला? या कथेमागे एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते होतं P.N. ओकचं. ते स्वतःला इतिहास संशोधक मानायचे. त्यांनी दावा केला की ताजमहल हे खरं तर एक हिंदू मंदिरच होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार मुघलांनी फक्त त्याचं नाव बदललं. पण जेव्हा इतिहासकारांनी या दाव्याची तपासणी केली तेव्हा त्यांना कोणताही ठोस पुरावा सापडलाच नाही. कोणतीही अधिकृत नोंद, कोणताही पुरातत्वीय पुरावा किंवा कोणतीही ऐतिहासिक माहिती या दाव्याला समर्थन देत नव्हतीच. दुसरीकडे भारतीय पुरातत्व विभागाने स्पष्ट सांगितलं की हे 22 दरवाजे प्रत्यक्षात खोल्या नसून एका कॉरिडॉरचा भाग आहेत. हा कॉरिडॉर ताजमहलच्या संरचनेला आधार देण्यासाठी बनवण्यात आला होता. मुघल स्थापत्यशास्त्रात अशा तळघरातील संरचना सामान्य होत्याच. दिल्लीतील हुमायूंचा मकबरा आणि सफदरजंगचा मकबरा या स्मारकामध्येही अशाच तळघरातील खोल्या होत्या. या खोल्यांमध्ये कोणताही खजिना, कोणत्याही मूर्ती किंवा कोणतंही गुपित सापडलंच नव्हतं. पण तरीही एक प्रश्न उभा राहतोच, जर त्या खोल्यांमध्ये काहीच नाही तर त्या बंद का? याचं उत्तर आहे संरक्षण. ताजमहल हा एक जागतिक वारसा स्थळ आहे. दररोज हजारो लोक भेट द्यायला येतातच. जर या खोल्या सामान्य लोकांसाठी उघडल्या तर स्मारकांच्या संरचनेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या भागाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत. ताजमहलच्या खाली त्या अंधाऱ्या तळघरात एक लांब कॉरिडॉर आहे, जाड संगमरवरी भिंतीने वेढलेला, थंड, शांत आणि काळाच्या ओघात जवळपास विसरला गेलेला. या कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना आहेत 22 बंद दरवाजे. हे दरवाजे बाहेरून पाहताना अगदी सामान्य वाटतात, पण त्यांच्या भोवती निर्माण झालेलं रहस्य साधं नाही. अनेक वर्षापासून लोकांच्या मनात एकच प्रश्न उभा होता, या दरवाजांमागे काय आहे? आणि शेवटी हा प्रश्न भारतीय पुरातत्व विभागापर्यंत पोहोचलाच. काही लोकांनी न्यायालयात याचिका दाखल केली की हे दरवाजे उघडले जावेत आणि सत्य लोकांसमोर आणलं जावं, कारण काही लोकांचा विश्वास होता की या दरवाजांमागे एक प्राचीन मंदिराचे पुरावे आहेत. आणि हा दावा इतका मोठा झाला की तो एक फक्त अफवा राहिला नाही तर एक राष्ट्रीय वाद बनला. पण जेव्हा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दरवाजांची तपासणी केली तेव्हा जे समोर आलं ते अनेक लोकांच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. या दरवाजांमागे कोणताही खजिना नव्हता, कोणतंही मंदिर नव्हतं, कोणतीही मूर्ती नव्हती आणि कोणतंही गुपित नव्हतंच जे इतिहास बदलू शकतं. त्या दरवाजांमागे होता फक्त एक साधा कॉरिडॉर, रिकाम्या खोल्या आणि थंड शांत भिंती. या खोल्या ताजमहलच्या संरचनेचा एक भाग होत्या, ज्या स्मारकाला मजबूत आधार देण्यासाठी बनवण्यात आल्या होत्या. पुरातत्व विभागाने या खोल्यांचे फोटोसुद्धा सार्वजनिक केले. त्या फोटोंमध्ये दिसत होते की आत कोणतीही मूर्ती नाही, कोणताही खजिना नाही, फक्त जुन्या भिंती आणि काही रेस्टोरेशनचं काम. या खोल्यांमध्ये काहीही असामान्य नव्हतंच, पण तरीही एक गोष्ट स्पष्ट होती, या खोल्या सामान्य लोकांसाठी कधीच बनवल्या गेल्या नव्हत्या. त्या फक्त वास्तुशास्त्रीय रचनेचा एक भाग होत्या. पण रहस्य इथे संपत नाही, कारण ताजमहालाबद्दल आणखी एक कथा अनेक वर्षापासून सांगितली जाते. ही कथा सांगते की ताजमहल बांधल्यानंतर शहाजहानने कामगारांचे हात कापले होते, जेणेकरून ते पुन्हा असं सुंदर स्मारक बांधू शकणार नाहीत. ही कथा ऐकायला सुद्धा धक्कादायक आहेच, पण जेव्हा इतिहासकारांनी याची तपासणी केली तेव्हा त्यांना याचा कोणताही पुरावा सापडला नाहीच. उलट इतिहास सांगतो की ताजमहल बांधणारे अनेक कारागीर नंतर इतर स्मारकावर काम करत होतेच. जर त्यांचे हात कापले असते तर हे शक्यच नव्हतं. वास्तविक ताजमहल हा फक्त एक स्मारक नाही, तो एक भावना आहे, एक कहाणी आहे, प्रेमाची, दुःखाची आणि आठवणींची.